जालन्यात उघड्यावर मांस विक्री करणाऱ्या दुकानांवर महापालिकेचा हातोडा। 24 एप्रिलपासून धडक मोहीम सुरू। नूतन वसाहत अंबड चौफुली इंदेवाडी रोडवर कारवाई। नियम तोडणाऱ्यावर दंड व गुन्हा दाखल करण्याचा इशारा। जालना शहरात उघड्यावर मांस विक्री करणाऱ्या दुकानदारांविरोधात महानगरपालिकेने कडक भूमिका घेत धडक कारवाई सुरू केली आहे। 24 एप्रिल 2026 पासून सुरू झालेल्या या मोहिमेअंतर्गत आज शनिवारी नूतन वसाहत भागात मोठी कारवाई करण्यात आली। उघड्यावर मांस विक्री करणारी दुकानं जेसीबीच्या सहाय्याने हटवण्यात आली। याशिवाय अंबड चौफुली आणि इंदेवाडी रोड परिसरातही नियमांचं उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली। सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता लक्षात घेता उघड्यावर चिकन, मटण, बीफ विक्री करण्यास कायद्यानं मनाई असल्याचं महापालिकेनं स्पष्ट केलंय। महानगरपालिकेच्या वतीने नागरिक व विक्रेत्यांना आवाहन करण्यात आले असून नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर दंडासह फौजदारी कारवाई केली जाईल असा इशाराही देण्यात आलाय। ही मोहीम पुढील काळातही सातत्यानं सुरू राहणार असल्याचं प्रशासनाने सांगितलंय। सदर कारवाई महानगरपालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुख अधिकारी PC राठोड, सहाय्यक अधिकारी सॅमसंग कसबे व त्यांच्या पथकानं पार पाडली। ही मोहीम दिनांक 24/4/2026 पासून जे उघड्यावर मांस विक्री करणारे जे आहेत ते कत्तलखाने तर त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आम्हाला वरून आदेश दिलेले आहेत। हे आदेश माननीय जिल्हा अधिकारी अमिषा मित्तल व आता रुजू झालेल्या ज्या महोदया आहेत ते आयुक्त अंजली शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली कांबळे साहेब आपले उपायुक्त हे आमचे टीमचे बॉस आहेत। ही मोहीम अशी चालू राहणार आहे। जे उघड्यावर मांस विक्री करतील त्यांचं अतिक्रमण आम्ही निष्कासित करू आणि जर त्यांनी गाले करून आणि काचाचं पार्टिशन करून तर त्यांनी त्याचं विक्री केली नाही तर त्याच्यावर ठोस कारवाई करण्यात येईल, दंडात्मक कारवाई करण्यात येईल आणि ही मोहीम अशी सतत चालू राहील। आज रोजी कुठल्या ठिकाणी नूतन वसाहत चे 18 दुकानं आम्ही आता बंद केलेले आहेत। त्यांना ताकीद दिलेली की तुम्ही उघड्यावर मांस विक्री करू नका, जर विक्री करताना तुम्ही आढळून आले तर तुमच्यावर कारवाई करण्यात येईल। आणि अंबड चौफुलीचे पुढे इंदेवाडीच्या रस्त्याला तिथं 4 ते 5 दुकानं आम्ही निष्कासित करून त्यांना देखील त्यांच्यावर कारवाई करण्यात आली, दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। प्रत्येक दुकानदाराकडून 1000 रुपयाची पावती फाडण्यात आलेली आहे, कारण की ते बंद होते त्याच्यामुळे त्यांच्याकडून 1000 रुपयाची पावती फाडण्यात आली। जर ती चालू असली असती तर 3,000 रुपये पावती फाडण्याचा रोल आहे, तसं नियम आहे, तसं कानून आहे। आणि अंबड चौफुलीचं पण आता इथं ते चालू भाषिक याचं जे होतं त्यांना बार सांगून सुद्धा ते उघड्यावर मांस विक्री करीत होते चिकनचं, तर त्यांना देखील आम्ही बोललेलो आहोत आणि त्यांचं देखील हे अतिक्रमण निष्कासित केलेलं आहे अंबड चौफुलीचं। आम्ही नागरिकांना हीच आवाहन करू इच्छितो, जे मटण विक्री करणारे आहेत, बकर कसे असो या मटण शॉप असो किंवा बीफ शॉप असो, त्यांनी त्यांचं पार्टिशन करून उघड्यावर मांस विक्री करू नये। जेणेकरून उघड्यावर मांस त्यांनी विक्री केलं तर कायद्याने त्याच्यावर गुन्हा दाखल होणार आहे। माझं नाव श्यामसन कसबे, अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख माझे साहेब BC राठोड ते प्रमुख आहेत, मी त्यांचा सहाय्यक आहे।